पुन्हा एकदा नवीन धडाका। काल पहिल्या दिवशी आपण पाहिलं धानिवली संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला। आज दुसऱ्या दिवशी कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचतोय या सामन्यामधून लक्षात येईल। आपल्या किशोर 11 विरुद्ध आनंदवाडी, किशोर 11 विरुद्ध आनंदवाडी या दोन संघामध्ये ही लढत आपण इथं मैदानामध्ये बघतोय। प्रथम फलंदाजी करत असताना आनंदवाडीचा संघ तर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो किशोर संघाचा गोलंदाज गणेश। या अगोदरच्या सामन्यामध्ये सामनावीर हा बहुमान देखील त्याला प्राप्त झाला। गणेश उजव्या हाताने ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस, परंतु तिथे गॅप बिलकुल मिळणार नाही। डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, एक धाव आणि धावफलकावरती 2 धावा। दोन्ही फलंदाजांनी खातं खोललेलं आहे। लॉंग ऑनला पहिला फटका आपण पाहिला, दुसरा लॉंग ऑफला पाहिला, जिथं क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे पॉवर प्ले मध्ये। आणि तुम्ही बघाल तर फलंदाजाच्या बरोबर मागे सगळे क्षेत्ररक्षक उभे आहेत। पॉइंटचा क्षेत्ररक्षक दिसतोय, बॅकफुट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, विकेट किपर, शॉर्ट फाईन लेग, बॅकफुट स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या बाजूला क्षेत्ररक्षक उभा आहे। विकेट किपरच्या उजव्या हाताला 3 क्षेत्ररक्षक, डाव्या हाताला 3 क्षेत्ररक्षक। वाईडिश मिड ऑफ, डीप लॉंग ऑफ सीमारेषा कव्हर करेल, तर डीप लॉंग ऑन साइडला सीमारेषा कव्हर करेल। चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या डोक्यावरून चढवला, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा। सहा धावा। चांगला फटका होता, कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड उभा होता। अशा परिस्थितीनं लॉंग ऑफला खेळलेला हा फटका 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर आपण बघतोय। फलंदाज स्ट्राईक एंडवरती विठ्ठल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती मनीष। विठ्ठलच्या बॅटमधून चौकार बाहेर पडला होता। विठ्ठल पुन्हा एकदा पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट येत खेळायचं होतं, त्याला उजव्याच्या बराचसा बाहेर टाकला चेंडू तिथे गणेशनं। आणि या एकदा तुम्ही डिटरमाइन केलं की मला हा फटका असा खेळायचा आहे, तर पुढचं काम गोलंदाजाचं खूप सोपं होतं, कारण त्याने तुम्हाला ओळखलेलं असतं। गणेश हा त्या पठडीतला गोलंदाज आहे, लास्ट मोमेंट वरती तो आपला चेंडू बदलू शकतो आणि इथे तेच बघायला मिळालं। परत एकदा गणेश, समोर असेल विठ्ठल। यावेळेस भन्नाट वेग होता। खरं तर ज्यावेळेस बॅट जी बॅकलिप आपण म्हणतो ती खूप हाय होती, बॅट चेंडू पर्यंत येईपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये होता। इतका भन्नाट वेग इथं। खरं तर उंची महत्वाची असते गोलंदाजासाठी आणि खूप चांगली उंची आहे गणेशकडे। त्याच्या उंचीचा त्याला खूप चांगला फायदा होतो की आत्ताचा चेंडू तुम्ही पाहिलं की गुडलेन स्पॉटवर होता, तिथून त्याला प्रचंड उसळी मिळते आणि या परिस्थितीमध्ये चेंडू खेळणं हे फलंदाजासाठी अत्यंत अवघड गोष्ट आहे। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलेला आहे। मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वाईडिश मिडॉन वरती आहे, तर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड विकेट वरती आहे। या बघा तिथे जाळं टाकलं आणि जाळ्यात अडकला विठ्ठल। काय सुरेख ट्रॅप आहे। कैसे खिलाड़ी है, जाबाज खिलाड़ी है, जिंदा दिल खिलाड़ी है। बेहतरीन काम किया उन्होंने और एक आसान सा विकेट हासिल किया विठ्ठल का। विठ्ठल ने आज कमाल केली। खरं तर एक चौकार खेचून त्याच्याकडून पुन्हा एकदा अपेक्षा होत्या, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये विठ्ठल खूप लवकर बाद झाला। मनीष मैदानामध्ये आहे, नवीन फलंदाज वैभव असेल। आनंदवाडीचा वैभव स्ट्राईक एंडला खेळेल, माफ करा नॉन स्ट्राईक एंडला मनीष स्ट्राईक एंडला असणार आहे। गोलंदाजी मार्क वरती जगदीश। आनंदवाडी विरुद्ध किशोर या दोन बलाढ्य संघांमध्ये लढाई। विजेता संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल आणि त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे। पहिल्या षटकामध्ये 6, स्लोअर 1 स्क्वेअर लेगला गॅप आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षक तयार, एक धाव।
मनीषला. एक तुम्हाला वैशिष्ट्य बघायला मिळालं असेल किशोर 11च्या खेळाडू, जिथं त्यांनी क्षेत्ररक्षक लावलाय तिथे चेंडू गेलेले. 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होते, तिथे 2 चेंडू गेले. त्याच्यानंतर त्याने फील्ड सेटिंग मध्ये चेंज केला. एका चेंडूसाठी 5 चेंडू टाकले होते, 6व्या चेंडूसाठी फील्ड सेटिंग मध्ये बदल केला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणला आणि तिथे जेल फ्लिपला गेला. तर हे कौशल्य खूप लोकांना साधत नाही. चेंडू आकाशामध्ये बराच वेळ आहे. आउटफील्ड खूप वेगवान, क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या पाठीमागे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावांबरोबरच धावफलकावरती 11 धावांची नोंद आहे. दुसरं षटक सुरू असताना खूप छान फील्ड सेटिंग आपण बघतोय. काहीशी अटॅकिंग फील्ड सेटिंग म्हणावं लागेल. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करणार, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि स्पेअर लेग अशी रचना या ठिकाणी आपण बघूया. आखूड टप्प्याचा चेंडू झेल सुटला. मनीषला जीवदान. त्यानंतर परत पहिलं वैभवला जीवदान आणि मग मनीषला जीवदान. तिथं खर तर झेल टिपणं खूप अवघड आहे, कारण या अगोदरच प्रसाद परब सरांनी सांगितलं, त्या स्लिपचा जागेचा उल्लेख केला. फ्लाइंग स्लिप का म्हणतात त्याचा चर्चा आपण करूयात. चेंडू आकाशामध्ये लॉंग ऑफ चेंडूच्या खाली पोहोचत होता. लॉंग ऑन पोहोचू शकला नाही आणि याबरोबर चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. दुसरा फलंदाज बाद होतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला होता आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये येईल. तर एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू इथे एस्टनच्या अगदी समोर पायावरती आदळतोय आणि या ठिकाणी जो रिव्ह्यू घेतला होता पंचांच्या निर्णयाविरुद्ध तो फेटाळला गेलेला आहे. आनंदवाडी संघाचे रिव्ह्यू संपलेले आहेत आणि इथे फलंदाज बाद होईल. 2 गडी बाद. धाव फलकावरती 16 धावा. नवीन फलंदाज चंद्रकांत स्ट्राइक एंड वरती खेळणार आहे.
डाव्या पायावरती परत एकदा चेंडू अपील तिथेच आहे, पण पंच यावेळेस कुठलाही निर्णय त्यावर देत नाहीत. लेगबाईचा इशारा. एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलकावरती 17 धावा. षटक क्रमांक जगदीशच्या दुसऱ्या क्रमांकाचं षटक संपलंय. सतरा धावा धावफलकावरती आपण बघतोय 2 षटकांमध्ये. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तर मनीष या अगोदरच्या सामन्यामध्ये मनीषची ताबडतोड फलंदाजी आपण पाहिली होती. मला वाटतं एक अर्धशतक सुद्धा मनीषचं पहिलंच अर्धशतक या षटकामध्ये. टोटल त्याने धावा बनवल्या होत्या. मनीषनं 17 चेंडूमध्ये 50 धावा, परंतु मनीष 5 षटकारांची नोंद त्याने एका इनिंग मध्ये केली. मनीष बाद झाल्यानंतर वैभव आणि चंद्रकांत या 2 फलंदाजांना पुढे डाव सावरावा लागेल आणि पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय गणेशच्या हातामध्ये. पहिल्या षटकामध्ये गणेशने एक यश मिळवून दिलं आणि गणेश परत एकदा. जरा फास्ट करा बघा, सूर्य अस्ताला जातोय. काल सुद्धा गेला होता, युगायुगांपासून जात आलेला आहे. तो थांबणार नाही, आपल्याला थांबावं लागेल. मॅच जरा पटापट कव्हर करणं गरजेचं आहे. स्पीडअप करा, घाई करा. गणेश ऑन मार्क. खाली राहिलेले चेंडू बॅकबोन फाईन शॉर्ट फाईन लेगला. फ्लाइंग स्लिप आपण त्या पोझिशनला म्हणतो, कारण तिथं चेंडू इतका वेगात येत असतो की त्या क्षेत्ररक्षकाला जवळपास हवेत उड्या माराव्या लागतात किंवा जणू जसा पक्षी हवेत उड्डाण करतो तशा प्रकारे त्याला तिथं हालचाल दाखवावी लागते आणि म्हणून फ्लाइंग स्लिप असं म्हटलं जातं. हवेमध्ये चेंडू आणि झेल टिपतोय सुरेख. अत्यंत सुंदर कॅमेरा वर्क आपण इथं बघतोय 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. 4 कॅमेरे हे संपूर्ण स्पर्धेचे क्षणचित्र टिपत असताना अत्यंत सुंदरपणे याचं छायाचित्रण प्रेक्षकांना युट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळतं. विशेष करून देशी विदेशी युट्यूब चॅनलचे सन्मान्य मार्के साहेब जे युरोपमधून या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत, त्यांनी सुद्धा 10 क्रिकचं भरभरून कौतुक केलेलं आहे. इतकी दर्जेदार प्रक्षेपण सेवा त्यांच्या माध्यमातून होते, जणू काही आंतरराष्ट्रीय सामन्यांचा फील येतोय. युरोपातून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव झालाय. ओहो, फुलर लेनचा हा चेंडू. यावेळेस मागणी केली जाते पंचांकडे, मात्र मागणी फेटाळली. तर चेंडू कुठे जातोय अजून पंचांकडून इशारा येत नाही. हा 4 धावा आहेत, बाईज आहे की नाही आहे, परंतु अप्रतिम चेंडू होता. हा चौकार आहे. 4 धावांबरोबर 22 धावसंख्येवरती पोहोचतील गणेश या षटकामध्ये. ज्यावेळेस गोलंदाज खूप चांगला चेंडू टाकत असतो, परंतु अशा प्रकारे धावा ज्यावेळेस जातात ना, त्यावेळेस मात्र गोलंदाजाचं धीर खचू शकतो किंवा तो डिप्रेशन मध्ये असू शकतो, प्रेशर मध्ये येऊ शकतो. चांगलं काम करून यश न मिळाल्यामुळं पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. यावेळेस उजव्याच्या थोडासा बाहेर होता, तिथे रूम मिळाला. लॉंग ऑफला खूप चांगला फटका. 1 धाव केवळ इथे मिळतील आणि एका धावेबरोबर धावफलकावरती दिसतील तुम्हाला 23 धावा. तिसरं षटक सुरू असताना 23 धावा. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन ह्या सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहेत कव्हर करायला सीमारेषा. तर मिड लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक तैनात. फुलर लेनचा चेंडू, परफेक्ट ब्लॉक टाकायचा प्रयत्न गोलंदाजाचा आहे. लोअर फुल टॉस, धाव घेण्याची संधी इथे एसटी तर उद्ध्वस्त होते, मात्र चेंडू हातातून निसटला होता. हाताने एसटी उद्ध्वस्त झाली. खेळाडू क्रीज मध्ये पोहोचला. खूप वेगवान या 2 धावा होत्या. अधिक चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटचं
प्रदर्शन दाखवताना या दोघांनी या धावा घेतल्या. धावफलकावरती आहेत 25 धावा. तिसरं षटक सुरू असताना 25 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा मोजल्या होत्या गणेशनं. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. तर या षटकामध्ये देखील तो चांगली गोलंदाजी करतो. आता ज्या बाईच्या रूपाने 4 धावा आल्या त्या गोलंदाजाच्या पृथक्करणामध्ये येणार नाही, परंतु संघामध्ये त्या धावा जमा होतील संघाच्या धावसंख्यामध्ये. फुल टॉस होता, परंतु खाली आलेला फुल टॉस मिड विकेटला खूप वेगवान क्षेत्ररक्षक. थ्रो थोडासा स्लो आहे. थ्रो थोडासा याच्यापेक्षा वेगात येण्याची गरज होती. 2 धावा पूर्ण होतील, षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलक 27 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आनंदवाडी. 3 षटकामध्ये 27 धावा. आता पुढची 2 षटकं अजून शिल्लक आहे आणि सगळ्यांनाच आता काळजी लागून राहू शकते की ही षटक मला तर थांबली तरी चालेल. बघा तुम्ही, वेळ खूप कमी आपल्याकडे ड्रिंकसाठी. जर तर कदाचित तो वेळ आपल्याला पुढे अंधारात जाईल. सत्तावीस धावा धावफलकावर. त्याचं नियोजन खरं तर अगोदरच व्हायला पाहिजे होतं. ड्रिंक ब्रेक ताबडतोब आटोपून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढची 2 षटकं देखील पटकन टाकता येतील. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला खरं तर त्याचा खूप त्रास होतो अंधाराचा. क्षेत्ररक्षण करणारा संघ त्याला बेनिफिट बऱ्याच वेळा मिळतं. त्यामुळं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने खरं तर ही काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला भरपूर उजेड असतानाच जर 5 षटकं खेळायला मिळाली तर विजयाच्या संधी देखील तुमच्यात जास्त निर्माण होतील. मॅच सुरू होईल. इथे धावफलकावर 27 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आनंदवाडी. किशोर 11 विरुद्ध आनंदवाडी या 2 संघामध्ये रंगलेली ही लढत आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना. जिंकलेला संघ या स्पर्धेमध्ये 6 डिसेंबरला पुन्हा मैदानामध्ये दिसेल. हॅलो हॅलो हॅलो. चला परत मैदानामध्ये जाऊ आपण. गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं तर 2 षटकं टाकली गणेशनं. 16 धावा त्याने खर्च केला आणि 2 विकेट त्याने मिळवलेल्या आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्याने बऱ्याचशा विकेट घेतल्या होत्या. या सामन्यामध्ये देखील तो 2 विकेट घेतोय. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. रोड एंडच्या बाजूनं सागरला आक्रमणावरती आणले. सागरच्या समोर फलंदाजी करण्यासाठी चंद्रकांत आणि सुरेश हे 2 फलंदाज आहे. मला तर स्ट्राईक एंडला असेल सुरेश. चंद्रकांत स्ट्राईक एंडला आहे आणि सुरेश नॉन स्ट्राईक एंडला आहे. सागरचा चेंडू उजव्या हाताने राऊंड विकेट. पूल करण्याचा प्रयत्न होता, लिफ्ट करता आला नाही. चेंडू जमिनीच्या समांतर मिड विकेटला जाईल. दुसरी धाव घ्यायची आणि काय घडतंय इथे, काय बिघडतंय, धाव घेतलीच नाही. सुरेश बाद असेल. चौथा धक्का. जेतू मैदानामध्ये धावा घेण्याचं तंत्र असतं एक. तर तंत्राशिवाय तसं पाहिलं तर काहीच साध्य होत नाही. त्यामुळं तंत्राला अत्यंत महत्व आहे. धावा घेण्याचं तंत्र चुकलं तर अशा प्रकारे फलंदाज बाद होतात. स्ट्राईक एंडवरती चंद्रकांत आणि गोलंदाजी मार्कवरती सागर. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा विस्फोट. षटकार. चौतीस धावा धावफलकावर. गरज होती. जरी एकदा फलंदाज बाद झाला त्याच्यामध्ये चुकीमध्ये काही प्रमाणात चंद्रकांत कारणीभूत असेल, परंतु त्याची भरपाई तो या फटका खेळून करून देतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तिथे. चेंडू खाली. झेल सुटतोय. सीमारेषा पार. 4.
आयुष्यामध्ये काही चमत्कार व्हायचा असेल तर त्याला काहीतरी कारण घडावं लागतं. मला वाटतं चंद्रकांतच्या डावामध्ये कारण घडलं. बाद झाला या अगोदर सुरेश आणि तिथून पुढं त्यानं देखील इरादे बनवलेले आहेत की आता चौकार षटकारांशिवाय गत्यंतर नाही. लागोपाठ चौकार षटकार आणि त्या पाठोपाठ चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक समोर असेल. एक धाव, दुसरी धाव घ्यायची आणि दोघेही सुटलेले आहे सुसाट. 2 धावा. 2 धावांबरोबर धावफलक 40 धावा. मागच्या 3 चेंडूमध्ये आल्यात तब्बल 12 धावा. 40 धावा धावफलकावरती आनंदवाडी संघाच्या चौथं षटक प्रगतीपथावर आहे. सागरचं हे षटक अत्यंत फायदेशीर आहे आनंदवाडी संघासाठी, तर अत्यंत नुकसानदायक असेल किशोर 11 साठी. परत एकदा अक्रॉस द लाईन खूप चांगले फटके, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट तो फटके खेळतोय आणि तितके आत्मविश्वासपूर्ण फटके आहेत. 2 धावा इथे. 2 धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचेल 42. 1 धाव शॉर्ट आहे. 1 धाव शॉर्ट असेल तर 41 धावा असतील. 41 लॉस ऑफ 3 विकेट, लॉस ऑफ 4 विकेट. चंद्रकांत ऑन स्ट्राईक. या षटकामध्ये मला वाटतं सगळे चेंडू चंद्रकांत खेळलेला असावा. पहिल्या चेंडूवरती धावबाद, त्यानंतर षटकार, चौकार, त्यानंतर डबल, परत डबल, पण एक शॉर्टकट, एक शॉर्ट रन आणि आता शेवटचा चेंडू चंद्रकांतसाठी. वाह, चंद्रकांतच्या बॅट मधून जो आवाज आलाय तो अत्यंत गोड आहे. स्वीट व्हॉइस, सीमारेषा पार. की जर दुधाचा ग्लास ग्राउंडवरती ठेवला असताना त्याची खीर झाली असते. सीमारेषेच्या पलीकडं ठोकलेला हा षटकार 6 धावांबरोबर धावफलकावरती 47 धावा. चंद्रकांत निश्चित प्रकारे आता पेटून उठलेला आहे. बर्फाचे तट पेटून उठती सदन शिवाचे ओघळते, अशी एक कविता आहे. खूप छान कविता आहे. इथे बर्फ म्हणता येणार नाही, परंतु चंद्रकांत मात्र पेटून उठलेला आहे. धावफलकावरती आहे त्या 47 धावा, 47 रन 4 षटकामध्ये. सुरुवात अत्यंत सावध पवित्र होता. पहिल्या षटकामध्ये विकेटही पडलेली होती, परंतु त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये चंद्रकांतने इथे जबरदस्त, ओहो, इथे परत झेल सुटला आणि सीमारेषेबाहेर 4 धावा. जितू आतापर्यंत प्रेक्षकाच्या भूमिकेत होता. चंद्रकांतचे फटके त्याने बघितले नॉन स्ट्राईक एंड कडून. 5 चेंडूवरती चंद्रकांतनं काय जबरदस्त फलंदाजी केली होती. मला वाटतं एवढी फलंदाजी बघितल्यानंतर एखाद्या मृत्यूशय्येवरती पडलेल्या माणसामध्ये सुद्धा परत प्राण निर्माण होतील. तर जितू तर हाडामांसाचा एक जिवंत खेळाडू आहे. तो चौकार खेळणार नाही तर काय. यावेळेस खूप चांगला प्रयत्न जितूचा होता. एक सिंगल तर मिळते. दुसरी धाव घ्यायची तिथे. जितू पोहोचेल का हा प्रश्न आहे. उत्तर त्याचं बाद आहे. 5वा धक्का.
शुक्रवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता खेळवले जातील. वरील संघांनी बरोबर शुक्रवारी 8 वाजता रिपोर्टिंग करा. बाहेर जाणारा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु त्याचा प्रयत्न कौतुकास्पद. 2 धावा येवाना, तिसऱ्या धावेला फेक येते आणि यष्ट्या तर उडवल्यात. पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर करतायत. अंपायर कॉल असणार आहे हा आणि धाव फलकावरती दिसत आहेत आपल्याला 2 धावांची तर निश्चित नोंद आहे. तिसरी धाव आहे की नाही किंवा फलंदाज बाद आहे की नाही या गोष्टी आपल्याला थोड्या वेळानंतर समजतील. मी पुन्हा एकदा सूचना आपल्यासाठी देतो. मुरबाड तालुका ग्रामीण संघामधून जे क्वालिफायर संघ आहेत, दानिवली संघ, किशोर 11 आनंदवाडी यांच्यामधला विजयी संघ आणि विजयी संघ उद्याचा, अशा 3 संघ 4 डिसेंबर रोजी बरोबर 8:30 वाजता मॅचेस सुरू होतील. संघांनी 8 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. सूचना समाप्त. जाऊ मैदानामध्ये जिथे घनघोर युद्ध सुरू आहे. धावफलकावरती 52 धावा आता नोंदवल्या जात. 54 धावा झालेल्या आहेत. 55 धावा असेल की नाही हे थोड्या वेळात समजेल. तिसरे पंच जिथे कॉमेंट्री ऑफ असते, पंच पूर्णपणे बघतायत फ्रेम मध्ये आणि तोपर्यंत जोपर्यंत एसटी उडाली तोपर्यंत फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला नव्हता. घर उद्ध्वस्त झालंय आणि 6वा धक्का बसेल आनंदवाडी संघाला. हा चेंडू अप्रतिम आहे. इथे धावबादची संधी आणि मला वाटतं या षटकातला हा 3रा धावबाद असेल. छप्पन 54 धावसंख्येवरती 7वा फलंदाज परततोय. सलग 3रा धावबाद. सातत्याने एका पाठोपाठ एक फलंदाज धावबाद होतात. खरं तर आता बाद होता की नाही हा प्रश्न आहे. बाद होण्यापेक्षा धावबाद होण्यापेक्षा हा बलिदान आहे. इतर खेळाडू विशेषतः चंद्रकांत स्ट्राईक वरती आणण्यासाठी हा प्रयत्न असावा. 1 धाव इथं अपेक्षित आहे आणि धावफलकावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर पाहायचे थ्रो विकेट किपरकडे. तोपर्यंत 2 धावा. 56 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये आनंदवाडी. शेवटच्या या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक असावेत. गोलंदाज विकी या षटकामध्ये धावा त्याने रोखल्यात हे निश्चित आहे. विकी सारखे गोलंदाज असतील तर निश्चित दगडावरती सुद्धा हा संघ धावा रोखू शकतो. पाटा खेळपट्टी आपण म्हणतो. फुल टॉस चेंडू होता. 1 टप्पा घेत अडवण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला. 1 धाव. फेक मात्र चुकीच्या दिशेने म्हणेल मी. यष्टीरक्षकाकडे फेक हवी होती. इथं षटक संपेल. 2 धावा ना 2 मिळत आहेत. 58 धावा धावफलकावरती. विजयासाठी 59 धावांची गरज आहे. 59 रन रिक्वायर्ड टू विन. पाहता पाहता मला वाटतं चांगला स्कोर उभा राहिलेला आहे. परंतु हा स्कोर डिफेंडेबल आहे की चेसेबल आहे हे ज्या वेळेस किशोर 11 मैदानामध्ये फलंदाजीला उतरतील त्यावेळेस आपल्याला समजेलच. परंतु निश्चित फायटिंग स्कोर आहे. या स्कोरवरती फाईट करू शकतात निश्चित आनंदवाडी संघ. कारण 5 षटकांची लढत आहे. 60 धावा 4 षटकामध्ये पार होणं मला वाटतंय जास्त अवघड असेल. त्यामुळं 5व्या षटकाचा उपयोग तर होईलच. परंतु शेवटीच्या ज्या घनघोर युद्धामध्ये कोणता संघ बाजी मारणार याचं उत्तर आपल्याला पुढच्या 15 ते 20 मिनिटं म्हणणार पुढच्या 25 ते 30 मिनिटांमध्ये मिळेल. अर्धा तास फक्त वाट बघा. या स्पर्धेचा दुसरा क्वालिफायर टीम आपल्याला बघायला मिळेल. मॅच तर रंगतदार आहे. मी पुन्हा एकदा
कालच्या संघापैकी विजयी कालच्या संघाचा अर्थात कालचा विजयी संघाचा कोणी प्रतिनिधी इथं असेल तर म्हणजे धानिवली संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांना मी विनंती करतो आपण इथं उपस्थित राहा. चला पुन्हा एकदा आमचे सगळे कॅमेरामन आमचे टेक्निशियन 10 क्रिकेट लाईव्हचे त्यांचेही मनापासून आभार. आमचे स्कोरर सुदर्शन आगे अतिशय छानपैकी आज सकाळी तो बसताना म्हटलं तर मी नवीन आहे सांभाळून घ्या आणि त्याच्यानंतर त्यानेच मला सांभाळून घेतले. सुदर्शनचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर डीजे ऑपरेटर अतिशय छान म्युझिक आज परत एकदा आपल्या समोर कानांना तृप्त करणार त्यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर पुन्हा एकदा दमदार आवाज आणि अत्यंत ओघवत्या वाणीतून समालोचन करत असताना प्रेक्षकांना खिळवून ठेवतात प्रसाद परब सर त्यांचेही मनापासून आभार. सर्व क्रीडा रसिकांचं ज्यांचं आमची बडबड ऐकून घेतली त्या सर्व आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आयोजक टीम सर रोज मेहनत करते त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आजचा दिवसातला माझी वेळ संपते. हॅलो सुपर टायमिंग अपिस्ट अँड पनिष्ड. खूप चांगला फटका वेगाचं उत्तर चौकाराने दिलंय. गणेश गायकरने आल्यात स्वागत केलंय. वेलकम टू धडाकेबाज. हो समोर खेळायचा प्रयत्न होता क्षेत्रशा तिथे येत आहे धावची जी संधी पण बॅकअप चांगला आहे. गुड फिल्डिंग. हिट का जवाब पत्तर ते ठसन क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघांमध्ये तेवढी क्षमता आहे तेवढंच टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला बघायचं योग्य न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स लक्ष्मण. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय सक्सेसफुल फटका. चेंडू जातो तो डीप थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर दणदण करत दुसरा चौकार गणेश गायकरच्या बॅटमधून. विरोधात तर आपण इथे आनंदवाडी संघाला दबावाखाली टाकू शकतो पण ते मात्र काम आता गणेश गायकर करतोय. त्याला माहिती आहे की लक्ष्मण हा त्यांचा सगळ्यात प्रमुख गोलंदाज आहे तर त्याला जर टार्गेट केलं तर संघ अडचणीत येईल. थांबून खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट सिलेक्शन खूपच खराब. शॉर्ट सिलेक्शन मी तर म्हणेन खूपच खराब कारण एक पर्टिक्युलर उंची आहे म्हणजे गणेश गायकरची अशा मुवमेंटला तो फ्लिकचा करत होता. हा फटका असं म्हणेन की थोडासा अंगलट येऊ शकला असता पण तसं काही तिथे झालं नाही. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू आणि पहिल्या षटकाची ते समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफरक 9 पाहायला मिळते. आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला एक क्लोज कॅमेरा पाहायला मिळते आणि मला आवर्जून उल्लेख केला मगाशी कुणालने की जेव्हा षटक समाप्त होईल तुम्ही आवर्जून त्या कॅमेराकडे बघून धावफलक सांगत जा आणि तेच आम्ही ते करतोय. एका षटकाकडे धावसंख्या 9 आणि मला इथे मात्र सांगताय सुदर्शन की अजूनही 24 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती बरोबर 50. 50 रिक्वायर रन रेट जो तो 12.5चा आहे. मैदानावर हा सामना जिंकण्यासाठी 10 क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. धनराज आणि कुणालची अप्रतिम मेहनत आहे. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये त्यांचं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवत आहेत. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की युरोपमधनं सुद्धा मात्र भरपूर प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही स्वागत करतो शेवटच्या टप्प्यात. आणि हा सामना सुद्धा दोन्ही संघासाठी खूपच आणि खूपच महत्त्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवर 20वा 10 कडून गोलंदाजी केली जाईल. विघ्नेश येतोय. हा चेंडू फसवा चेंडू होता. फक्त मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. तो फलंदाज सागर कडून कुठल्या प्रकारचं टायमिंग नाहीये कॉन्सन्ट्रेशन नाहीये चेंडूवर अजिबात नजर नाहीये एक तर म्हणजे फुटवर्क नाहीये फक्त शफल होत आहेत पण कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे कारण थोडासा अंधार झालाय अशा मोमेंटला तुमची एकाग्रता खूप महत्वाची ठरणार आहे या सामन्यामध्ये. विघ्नेश गुडलेनचा चेंडू फक्त दिशा दिली फाईनलेला चेंडू खूप वेगाने क्लिअर करतोय. 2 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे बाहेर चौकार.
प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं आहे. 59 धावसंख्येचा पाठलाग सुरू अशा मोमेंटला 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 धावा. थांबून खेळलेत, पॉज अँड एक्झिक्यूट. जबरदस्त एक्झिक्युशन. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार, सीमारेषेच्या बाहेर चौकार. मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर. मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. दोन चेंडूत 2 चौकार. कॉन्फिडन्स देऊन जाईल तो फलंदाज सागरला. धावसंख्या धावफलकावर 17. गणेशला योग्य ती साथ देण्याचा प्रयत्न सागर इथे करतोय. विघ्नेश राऊंड विकेट. ऑन साईडला खेळलेत. लक्ष्मणच्या डोक्यावरून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येते चेंडू उचलण्यासाठी. डीप मध्ये चेंडू उचलला जाईल बरोबर बाउंड्री लाईनच्या दिशेने. तोपर्यंत संधी होती, वेळ होता, म्हणजे फलंदाज कडे या 2 धावा घेण्यासाठी. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे सामनाची. समोर खेळले क्षेत्ररक्षक तिथे जज करते, थोडेसे मागे सरकतायत. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होत नाहीये. 2 धावेचा प्रयत्न होता. येस नो हो की नाही अशा मोमेंटला जवळजवळ अर्ध्या क्रीज पर्यंत आले होते सागर. 20 ऑन द बोर्ड. योग्य डिसिजन, योग्य निर्णय वेळेवर घेतलाय गणेश गायकरने, कारण चेंडू बरोबर खेळाडूच्या हातामध्ये होता. 1 टू गो. 20 ऑन द बोर्ड. 25 धावेपर्यंत पॉवर प्ले मध्ये मजल मारावी लागेल ते किशोर संघाला, कारण प्रति षटकामागे जवळजवळ 12 धाव्यांचं लक्ष आहे. कारण 59 धावा कुठच्या आहेत अशा मोमेंटला 11.80 ची सरासरी ठेवायची आहे. थांबून खेळलेत, पॉज अँड एक्झिक्यूट. व्हॉट अ शॉट, पॅरलल स्ट्रोक. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दे धमाका, षटकार. अनुभवी टिळकले हा भारी. सांभाळली संघाची जबाबदारी. रक्षक हा बॅट्समन भारी. 36 रनांची खेळी है न्यारी. कॉन्टेस्ट मात्र बघायला निश्चित प्रेक्षकांना आवडेल जेव्हा लक्ष्मण आणि गणेश एकमेकांसमोर येतील. आणि म्हणूनच एकदा पुन्हा एकदा गणेशच्या समोर लक्ष्मण येत आहेत. लक्ष्मण येतात गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक स्पेलमधलं दुसरा षटक घेऊन पहिल्या षटकात धावा खर्च केल्या, त्या सिंगल डिजिटमध्ये 9. आणि अशा मुवमेंटला तो आलाय हे कारण घेऊन की गणेश गायकरला मला बाद करायचं आहे. अजून काही विकेट्स मिळवायचे आहेत जेणेकरून किशोर संघ हा दबावाखाली येईल. संध्या सत्र सामना जरा फास्ट खेळा ही मात्र सूचना आहे आयोजकांकडून. अंधार होऊ शकतो कारण अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जवळजवळ आपल्याकडे 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटात तुम्हाला ही 3 षटकं पूर्ण. ड्रिंक ब्रेक होणार नाहीये याची सूचना आली आयोजकांकडून. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट. धावसंख्या धावफलकार अंकित जातात. मला सांगतात सुदर्शन 40 ऑन द बोर्ड. 40 धावा अंकित झाले धावफलकार. अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 19 धावांची. आणि तुमच्याकडे चेंडू जे शिल्लक आहेत ते 12. थँक्यू सुदर्शन. मगाशी नरेशने ज्याप्रमाणे उल्लेख केला की मी नौका आहे आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी, निश्चित आम्हाला सांभाळून घ्या. पण निश्चित म्हणजे की फ्युचर ब्राईट आहे. जर स्कोरिंगमध्ये करिअर करायचं असेल तर यांनी मला सांगितलं की काय योगायोग बघा. धानोली संघासुद्धा कलर जो होता ड्रेसचा त्याच्या टी शर्टचा तो सुद्धा हाच होता जो किशोर संघाचा आहे. त्यामुळे एकाच रंगाचे 2 टी शर्ट रंग हे तुम्हाला पुढच्या फेरीत पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. हार्डलक आनंदवाडी काय हरकत नाहीये. लक्ष्मण चांगली फाईट तुमच्या पूर्ण संघाने. आणि बघा किती चांगली खिलाडूती दाखवत आहेत. लक्ष्मणच्या चेहऱ्यावर इथे मात्र स्मित हास्य आहे. त्याला माहिती आपण सुद्धा चांगली फाईट दिली, समोर संघाने सुद्धा चांगली फाईट दिली. शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.